विद्यार्थी मित्रांनो, सीओईपी म्हटलं तर एक इमोशन. सीओईपी म्हटलं तर बेस्ट फॅकल्टीज. सीओईपी म्हटलं तर बेस्ट टेक फेस्टिवल. सीओईपी म्हटलं तर बेस्ट कॅम्पस लाईफ आणि बेस्ट कॅम्पस. आणि अशा या बेस्ट ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाण्यासाठी किती मार्क्स लागतात, तर हे या व्हिडिओमधून आपण समजून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल आपण डायरेक्टली काय पाहू, तर सीओईपी मध्ये किती ब्रांचेस अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो. सीओईपी मध्ये जाण्यासाठी तुम्हाला एकतर एमएसटी सीईटी थ्रू जावं लागतं किंवा जेई मेन्स थ्रू जावं लागतं, बरोबर आहे. तर आपण पाहूया नक्की किती ब्रांचेस अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आपण पाहू प्रत्येक ब्रांचेसचा कट ऑफ काय आहे आणि नंतर मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला अपकमिंग एमएसटी सीईटी एक्झाम मध्ये किती मार्क्स आणावे लागतील, जेणेकरून तुम्ही तुमची जागा सीओईपी मध्ये सिक्युअर करू शकता आणि एका टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं किंवा इंजिनिअरिंग कंप्लीट करण्याचं तुमचं जे ड्रीम आहे ते व्यवस्थितरित्या कंप्लीट करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे, त्याच्यामुळे लाईक आत्ताच करून ठेवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण पाहूया डायरेक्टली. फर्स्ट ऑफ ऑल सीओईपी मध्ये टोटल 9 ब्रांचेस अवेलेबल आहेत. आता त्या कोणकोणत्या आहेत तर तुम्ही इथं पाहू शकता. त्याचबरोबर त्या ब्रांच मध्ये किती जागा आहेत, किती सीट्स अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. पहिली ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, ज्याच्या जागा आहेत किती, तर 158. देन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 315. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 158 सीट्स आहेत. त्याच्यानंतर ईएनटीसी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग की ज्याच्या 158 सीट्स आहेत. त्याच्यानंतर आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग की ज्याच्या 63 सीट्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर बाकीच्या ब्रांचेस आपण पाहू. मेकॅनिकल इंजिनिअरिंग 158 सीट्स. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग 79 सीट्स. देन मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी 79 सीट्स अँड लास्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग जी की लास्ट इयर सीओईपी मध्ये इंट्रोड्यूस झाली. अशा मिळून सीओईपी मध्ये 9 ब्रांचेस आहेत. या ब्रांचेस मध्ये जाण्यासाठी खूप रेस असते. म्हणजे प्रत्येक एमएसटी सीईटी एस्पिरंटचं टार्गेट असतं की सीओईपी सारखं कॉलेज मिळावं, भले ब्रांच कोणती का असेना, बरोबर आहे. त्याच्यामुळे आता पाहूया आपण कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा कट ऑफ. त्यानंतर आपण बाकीच्याही ब्रांचेसचा कट ऑफ पाहू आणि नंतर मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला किती मार्क्स पाहिजेत. चला कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा कट ऑफ पाहूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल आता कट ऑफ कसा पाहायचा हे तुम्ही समजून घ्या. याच्या अगोदरच्याही भरपूर व्हिडिओज मध्ये मी सांगितले कट ऑफ कसा पाहायचा. आता पहा, कट ऑफ मध्ये तुम्हाला दिसतंय जी ओपन एस. म्हणजे काय, आता हा कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे. जी म्हणजे जनरल, जनरल. त्याच्यानंतर ओपन म्हणजे ही एक कॅटेगरी आहे आणि त्याच्यानंतर एस म्हणजे काय, तर स्टेट लेवल सीट, बरोबर आहे. तर जी ओपन एस याचा कट ऑफ आहे 243 म्हणजे तो रँक आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी पर्सेंटाईल रिक्वायर्ड आहे 99.89 पर्सेंटाईल. आता कट ऑफचा अर्थ समजून घ्या. कट ऑफ म्हणजे काय, की त्या सीटमध्ये लास्ट म्हणजे त्या ब्रांचमध्ये त्या कॅटेगरीमधनं लास्ट किती नंबरचा विद्यार्थी लागला होता, तर तो लागला होता 243 नंबरचा विद्यार्थी आणि त्याला पर्सेंटाईल होते 99.89. त्याच पद्धतीने बाकी पण कट ऑफ आहेत. आता पहा, जी म्हणजे जनरल, त्याच्यानंतर एससी म्हणजे एससी कॅटेगरी आणि एस म्हणजे काय, तर स्टेट लेवल. स्टेट लेवल, होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असे सीटचे टाइप्स असतात. पण सीओईपी हे एक ऑटोनॉमस आहे, युनिव्हर्सिटी अंडर येतं. त्याच्यामुळे युनिव्हर्सिटी आहे सेपरेट सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. त्याच्यामुळे इथं पूर्ण सीट्स ज्या आहेत तर त्या स्टेट लेवल सीट्स आहेत. इथं होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी यांचा काही एक संबंध नाहीये. जीएससी म्हणजे जनरल एससी स्टेट लेवल सीटचा कट ऑफ आहे 98.91. याच पद्धतीने बाकीच्या कट ऑफ तुम्ही ऍज इट इज रेफर करू शकता. म्हणजे इथं एसटीचा कट ऑफ आहे 95.83, बरोबर. त्याच्यानंतर विजेचा कट ऑफ आहे 99.35. आता तुमच्या अकॉर्डिंग तुमची जी कॅटेगरी असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही इथं कट ऑफ पाहू शकता. आता या या ठिकाणी पहा, लेडीज एल स्टँड फॉर लेडीज ओपन स्टेट लेवल आणि हा कट ऑफ आहे 99.90. हे दोन कट ऑफ आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. कोणते, ओपन जनरल आणि ओपन लेडीज 99.90 आणि 99.89. पहा, या ठिकाणी दुसरेही कट ऑफ्स आहेत. कोणते, एससीबीसीचा कट ऑफ आहे, NT2 चा कट ऑफ आहे, NT1 चा कट ऑफ आहे. त्याचबरोबर पीडब्ल्यूडी चा कट ऑफ आहे, पर्सन विथ डिसॅबिलिटी ओपन 98.29. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कॉम्पिटिशन खूप आहे. त्याच्यानंतर पाहू, डिफेन्स कॅटेगरीचा कट ऑफ आहे, पीडब्ल्यूडी ओबीसीचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी डिफेन्स आहे ओबीसीचं. त्याच्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेटचा कट ऑफ आहे 94.46. या पद्धतीने हा आपण जाणून घेतला कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ. आता पहा, तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग तुम्ही इथं कन्सिडर करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल ओपनचा कट ऑफ हा सर्वाधिक जातो
त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर एस-सी-बी-सीचा कट ऑफ जातो. आता इथं लेडीज आणि जनरल आपण कन्सिडर करत नाहीये. मी तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन देतोय. त्याच्यानंतरनं जर पाहिलं तर ओ-बी-सीचा कट ऑफ जातो. ओ-बी-सी नंतरनं जर पाहिलं तर एस-सी-बी-सीचा तर जातो. ई-डब्ल्यू-एसचा कट ऑफ त्याच लेव्हलने असतो. त्याच्यानंतरनं एस-सी, एस-टी यासारखा कट ऑफ जातो. पी-डब्ल्यू-डीचा कट ऑफ, ऑर्फनचा कट ऑफ हा कंपॅरेटिव्ह सगळ्या कॅटेगरीपेक्षा कसा जातो? कमी जातो. पण हे सी-ओ-ई-पी आहे आणि त्यात ही कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आहे. त्याच्यामुळे ऑर्फनचा जरी कट ऑफ तुम्ही पाहिला तर 94.46 आहे. बरं. हे झालं सी-एससाठी. आता बाकीच्या ब्रांचेससाठी काय आहे? तर पहा. तर बाकीच्या ब्रांचेससाठी जर तुम्ही इथं पाहिलं, तर मी फक्त ओपनचा कट ऑफ घेतलाय. जनरल ओपनचा कट ऑफ घेतलाय. जर तुम्ही कॅटेगरीच्या अकॉर्डिंग तुम्ही ठरवू शकता, की नक्की नक्की तुम्हाला किती पर्सेंटाइल पाहिजे. बरोबर? आता पहा. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ओपनचा जो कट ऑफ आहे आणि हा कट ऑफ 2025 चा कॅप राउंड 1 चा कट ऑफ आहे. किती? कॅप राउंड 1 चा कट ऑफ आहे. लक्षात घ्या लास्ट इयरला 4 कॅप राउंड्स झालते, 4 कॅप राउंड. त्यापैकी कॅप राउंड 1 चा हा कट ऑफ आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचा जनरल ओपन स्टेट लेव्हल सीटसाठी कट ऑफ आहे 98.62. किती? 98.62. त्याच्यानंतरनं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी ओपनचा कट ऑफ आहे 99.50. किती? 99.50. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी सी-ओ-ई-पीचा ओपनचा कट ऑफ आहे 99.41 आणि हा कॅप राउंड 1 साठीचा कट ऑफ आहे. आता मी हे कट ऑफ तुम्हाला का सांगतोय? कारण तुम्हाला आयडिया यायला पाहिजे, की एम-एस-टी-सी-ई-टी मध्ये किती पर्सेंटाइलचं टार्गेट तुम्ही ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे ओपनचा 99.72. त्याचबरोबर आता अजून 4 ब्रांचेस राहिल्यात. मग त्यांचे कट ऑफ्स काय आहेत? तर पहा. मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे 99.05. तुम्ही जर एक ऑब्झर्व्ह केलं ना, तर प्रत्येक ब्रांचचा कट ऑफ हा ओपनचा आहे. 99 च्या अबोव्हच आहे. बरोबर? त्याच्यानंतर ए-आय-एम-एलचा कट ऑफ आहे 99.86. म्हणजे सी-एस नंतर सर्वाधिक कट ऑफ जर कोणाचा जात असेल, तर तो ए-आय-एम-एलचा जातो. त्याच्यानंतरनं ई-एन-टी-सीचा, नंतर इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल जे असेल ते त्याचा जातो. नंतर मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी याचा कट ऑफ आहे 98.40 आणि त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे 99.43. म्हणजे आपण जर कन्क्लुजन काढलं तर ऑलमोस्ट सगळ्या ब्रांचेसचे कट ऑफ हे 99 च्या प्लस आहेत. ओपनसाठी म्हणतोय मी हे. बरोबर? याच ठिकाणी 98 आहे. बरोबर आहे. पण त्या ब्रांचची डिमांड एवढी काही जास्त नसते. पण बरेचसे विद्यार्थी ती ब्रांच घेतात कारण कॉलेज ब्रँड आहे. बरोबर? आता आपण पाहूया, की नक्की तुम्हाला किती मार्क्स पाहिजेत यासाठी किंवा हा कट ऑफ तुम्हाला क्रॅक करण्यासाठी. सी मध्ये कोणत्याही जरी ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, एक सेफ स्कोर तुमचा काय पाहिजे? तर 99 प्लस हा तुमचा सेफ स्कोर पाहिजे. कॅटेगरीचं एडव्हांटेजेस तुमच्याकडे असेल तर वेल एंड गुड. तुम्ही ते यूज करू शकता. पण मी तुम्हाला इथं जनरल सांगतोय. बरोबर आहे? मग यासाठी एम-एस-टी-सी-ई-टी 2026 मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज, किती मार्क्स पडले पाहिजेत. बरोबर? एम-एस-टी-सी-ई-टी 2026 आपली अपकमिंग 11 एप्रिलपासून आपली एक्झाम सुरू होते. 2 शिफ्टमध्ये ही एक्झाम असणार आहे. ओके. 2 अटेम्प्टमध्ये ही एक्झाम असणार आहे. शिफ्ट भरपूर असणार आहेत. 2 अटेम्प्टमध्ये असणार आहे. आणि त्यापैकी ज्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला बेस्ट स्कोर होईल, तो स्कोर तुमचा ह्या ॲडमिशन प्रोसेससाठी कन्सिडर होईल. आता त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पाहिजे तर पहा. जनरली 140 किंवा 135 च्या प्लस जर गेलं, आपल्याला 99 पर्सेंटाइल येतात. म्हणजे किती 99.02 वगैरे हे पर्सेंटाइल आपल्याला येतात. पण सी मध्ये जायचं असेल, पहिल्या राउंडमध्ये जर तुम्हाला ते कॉलेज पाहिजे असेल, तर कमीत कमी 140 च्या प्लस किंवा 150 प्लस तुम्हाला स्कोर पाहिजे. जर तुम्ही ओपन असाल, जर तुम्हाला सी-एस, ए-आय-एम-एल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यासारख्या ब्रांचेस सी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये जर हव्या असतील, तर तुम्हाला 150 स्कोर करणं हे बंधनकारक आहे. जर तुम्ही एवढं स्कोर करत असाल, तर पहा बाकीच्या कॅटेगरीजला एडव्हांटेजेस आहेत. काही अशी मुलं आहेत, की ज्यांना 100 स्कोर होता, पण ते सध्या सी-ओ-ई-पीमध्ये आहेत. ज्यांना 120 स्कोर होता, पण ते सी-ओ-ई-पीमध्ये आहेत. पण जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असाल, तर तुम्हाला 150 च्या अबोव्ह हा तुमचा एक सेफ स्कोर मानला जाईल, की ज्या ठिकाणी तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड राउंडला सी-ओ-ई-पीमध्ये इझिली जाऊ शकता. बरोबर आहे? कारण सी-ओ-ई-पीमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर जे कोटा असतो 50% ते सॉरी 15% जे कोटा असतो. त्याच्यानंतरनं बाकी एन-आर-आय वगैरे पण कोटा असतात आणि टोटल एम-एस-टी-सी-ई-टीसाठी ज्या जागा आहेत, त्या थोड्याशा कमी असतात कंपॅरेटिव्हली. बरोबर आहे? त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित स्कोर करायचा आहे. आता हे स्कोर करण्यासाठी आणखीन काय गोष्टी तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे, की यामध्ये तुम्हाला जर एवढा स्कोर अचीव्ह करायचा आहे, तर तुम्हाला सर्वात जास्त फोकस करावा लागेल तो या सब्जेक्टवर, मॅथ्सवर. बरोबर आहे? मॅथ्समध्ये तुम्हाला कमीत कमी 80 प्लस मार्क्स तरी आलेच पाहिजे. किती? 80 प्लस मार्क्स तरी तुम्हाला आले पाहिजे. कारण मॅथ्स स्कोरिंग सब्जेक्ट आहे. बरोबर? त्याच्यानंतरनं जर नेक्स्ट कोणता सब्जेक्ट असेल तर तो असणार आहे केमिस्ट्री. केमिस्ट्रीचा जर विचार केला तर
तर केमिस्ट्रीमध्ये आपण टार्गेट ठेवूया, की 40 प्लस मार्क्स तरी तुम्ही स्कोर केलेच पाहिजे. केमिस्ट्री खूप ईझी आहे. केमिस्ट्री खूप ईझी आहे. फिजिकल केमिस्ट्री असो, इनऑर्गॅनिक असो, ऑर्गॅनिक असो. मागचे सीईटीचे पेपर्स पहा. आता हे पेपर्स कुठनं पाहिजे तुम्हाला? तर हे पेपर्स तुम्हाला भरपूर सारे ॲप्लिकेशन्स आहेत. एक्झाम गोल नावाचं ॲप्लिकेशन आहे, एक्झाम साइड आहे, त्याच्यानंतरनं मार्क्स ॲप्लिकेशन आहे आणि त्याचबरोबर तुम्ही ऑफिशियली Googleवर जरी सर्च केलं तुम्हाला ते क्वेशन पेपरच्या पीडीएफ्स वगैरे येऊन जातील. बरोबर आहे. मग केमिस्ट्रीमध्ये आपल्याला स्कोर करायचंय 40 प्लस आणि राहिला विषय फिजिक्सचा. बरोबर? फिजिक्सला सर्वजण घाबरतात किंवा सर्वजणांना फिजिक्स हा अवघड जातो. मोस्ट ऑफ जणांना तरी अवघड जातो. काहींचा फेव्हरेट सब्जेक्ट असतो मात्र फिजिक्स. तर फिजिक्समध्ये तुम्हाला स्कोर किती करावा लागेल? तर मी सांगतो तुम्हाला ॲट लीस्ट 30 प्लस स्कोर तरी फिजिक्समध्ये तुमचा झाला पाहिजे. मग आता पहा ॲडिशन किती होते? 120, 150 बरोबर आहे? म्हणजे या पद्धतीने 150 प्लस तुम्ही अचीव्ह करू शकता. आता राहिलेत दिवस किती? तर 45 डेज. मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला होता. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की फक्त 45 दिवस शिल्लक राहिलेत. मग तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल, तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पहा तुम्ही. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय, की प्रत्येक दिवशी तुम्हाला काय करायचंय किंवा हे जे 45 दिवस आता राहिलेत, या 45 दिवसामध्ये टेस्ट कधी द्यायच्यात, रिव्हिजन कधी घ्यायची, या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन केलंय. जर तुम्ही तो प्लॅन व्यवस्थित फॉलो केला, जर तो प्लॅन व्यवस्थित फॉलो केला, एक चांगला सोर्स जर शोधला, ऑफलाईन कोचिंग असेल, ऑनलाईन कोचिंग असेल, एक चांगला प्लॅटफॉर्म जर तुम्ही शोधला, तर इझिली तुम्ही सी सारखं कॉलेज इझिली मिळवू शकता. त्याचबरोबर अजून कोणते कॉलेजेस आहेत सी लेव्हलचे? तर पुण्यामध्येच जर विचार केला, पी-आय-सी-टी नो डाउट पी-आय-सी-टी खूप बेस्ट कॉलेज आहे. इव्हन मी पण पी-आय-सी-टी मधनं पास आउट आहे. त्याच्यानंतरनं व्ही-जे-टी-आय मुंबई रिजनमधील विद्यार्थ्यांसाठी व्ही-जे-टी-आय टॉप मोस्ट कॉलेज आहे. त्याचबरोबर अजून कोणतं कॉलेज आहे? तर वालचंद आपलं सांगली, सातारा, कोल्हापूर या रिजनमधील मुलांसाठी वालचंद हे कॉलेज बेस्ट आहे. त्याचबरोबर असे भरपूर कॉलेजेस आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचं ड्रीम हेच कॉलेजेस तुमचे पाहिजेत. तुम्हाला फरक कसा ओळखायचा सांगतो, की एखादा मुलगा सध्या पी-आय-सी-टी मधनं पास आउट आहे. त्याच्याकडे जॉब असेल किंवा स्वतःचा स्टार्टअप वगैरे असेल. पण त्याच ऐवजी जर तुम्ही टियर 2, टियर 3 कॉलेजेसची मुलं पाहिली, तर सध्या ते कोणत्यातरी कोचिंग क्लासेसला जातायत. म्हणजे थोडक्यात एखादी अकॅडमी वगैरे असते आपल्या आय-टी कोर्स रिलेटेड. म्हणजे तो फरक तुमच्यात किंवा ती जी त्यांच्यावर वेळ आली ती तुमच्यावर येऊ नये त्याच्यामुळं ही जी अपकमिंग आपली एम-एस-टी-सी-टीची एक्झाम आहे, याच्यामध्ये चांगला स्कोर तुम्हाला करायचा आहे. तुम्ही ऑलरेडी व्हिडिओला लाईक केलंय, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर कमेंट करून सांगा मला तुमचे काही डाउट्स वगैरे असतील, तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि याच्या पुढचा व्हिडिओ नक्की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर असेल, कोणत्या टॉपिकवर हवा आहे, तुम्हाला कशाची गरज आहे, ते मला सांगा. मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.